कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक वेळी नवीन नवीन धक्कादायक घटना समोर येतात आणि आता एक धक्कातंत्र आहे ते या ठिकाणी समोर आलेलं आहे। तारराणी पक्षाचे जे नेते आहेत आमदार प्रकाश आवाडे हे आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवणार आहेत। अण्णा खरं तर निवडणूक कोण लढवणार या संदर्भातली चर्चा होती, राहुल दादा लढवणार की तुम्ही, पण अखेर तुम्ही निवडणूक लढवत आहात। काय तुमची पहिली प्रतिक्रिया? या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्रजी मोदी व्हायला पाहिजेत, यासाठी मी ही निवडणूक लढवतोय। आमच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या खासदाराचं मत नरेंद्रजी मोदींच्या बाजूनं असायला पाहिजे, ते पंतप्रधान व्हावेत यासाठी असायला पाहिजे, म्हणून आम्ही ही निवडणूक लढवतोय। जिंकल्यानंतर आमचं मत मोदीजींच्या पारड्यात असणार आहे। पण तुम्ही महायुतीचे या ठिकाणी महायुतीला तुम्ही पाठिंबा दिलाय, महायुतीचा या ठिकाणी उमेदवार आधीच जाहीर झालेत, मग आता हे कसं गणित होणार? महायुतीचे उमेदवार आहेत, आम्हीही त्याच इकून या सगळ्या सत्ताधाऱ्यांना पाठिंबा आहोत। आम्ही वेगळ्या विचाराचे नाही, खाली नव्हतो, आजही नाही, उद्या असणार नाही। पंतप्रधान म्हणून नरेंद्रजी मोदी हेच पाहिजेत, यासाठीच आम्ही निवडणूक लढवायला लावली। आणखी कोण लढवत असतील ते विजयी झाले तर ते सुद्धा देणार आहेत, आम्ही विजयी झालो आम्ही सुद्धा त्यांनाच देणार आहे। पण सर्वे एक तुम्ही केला होता, त्या सर्वेमधून काय आलं होतं बाहेर? त्यातनं मी राहिलो तर 100% मोदींना मत मिळणार आहे असं आलं होतं। तर आपण बघितलं या ठिकाणी 100% मी निवडून येणार अशा पद्धतीचा जो रिपोर्ट आहे तो आला होता आणि म्हणून मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहे असं प्रकाश आवाडे यांनी म्हटलंय। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।